नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. विजय जयराम गोरे, राहणार अंतर्गाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. ओके. आपण आता धाराशिव जिल्ह्यामध्ये अंतर्गाव ह्या गावामध्ये, बरोबर. तर मला सांगा, साधारण ही जी कांदा आहे हे किती क्षेत्र आहे तुमचं कांद्याचं? 2.5 एकर. अडीच एकर कांदा केलेला आहे. आणि असं पेरलाय की लावलाय? लागवड केलेली. साधारण लागवड करून आज किती दिवस झाले? साधारण एक 3 महिने पूर्ण होऊन गेले. म्हणजे 90 दिवस, 90-95 दिवस होऊन गेले. 90-95 दिवस झाले. तर व्हरायटी कोणती आहे ह्याची? एलोरा. पावसाळी जाते एलोरा आहे. ओके. तर मला सांगा, तुम्ही कांदा किती वर्षापासून करताय? कांदा कधी नाही, पहिलीच वेळ आहे कांदा करण्याची. पहिल्यांदाच केलाय. तर मला सांगा, ह्या वर्षी जी तुम्ही ह्याला जी काही खत व्यवस्थापन केलंय, तर काय खत व्यवस्थापन केलंय? खतामध्ये कृषी अमृत, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, सॉइल चार्जर याचा वापर केलेला आहे. म्हणजे RNPH सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची जी वैदिकची खत आहेत, SCT वैदिकची, हे सगळं तुम्ही ह्याला यूज केलंय. तर मला सांगा, आता जे आपण बघतोय ही कांद्याची साईज वगैरे, तर किती साईज आहे एकंदरीत? साईज 200-250 प्लस असेल. म्हणजे 250 ग्रॅम पूर्ण हात भरते सर. पूर्ण हात भरून आहे. पूर्ण हात भरून कांदा आहे. आणि त्याची मुळी जर बघितली तर आता पाणी बंद करून किती दिवस झाला अंदाजे? एक 20-25 दिवस झाले. 25 दिवस झाले. तर अजून एकदम अशी पांढरी शुभ्र मुळे, बरोबर. आणि अजून ह्याच्यामध्ये रग आहे सर, अजून फुगणार आता थोडा. तरी आपण लवकर काढतोय. साधारण 4 महिने लागतात. तर आपण 90 दिवसात काढतोय कांदा. तर मला सांगा, तुम्हाला काय विशेष काय वाटतंय केमिकल कांदा आणि आपल्या SCT वैदिकचा कांदा? आता ह्याच्यामध्ये असं झालंय की यावर्षी सडण्याचं प्रमाण, म्हणजे नासण्याचं प्रमाण ते जास्त आहे. असं एकर मध्ये लय झालं 100 गोणी, 80 गोणी, 125 गोणीच्या पुढे कोणीच नाही गेलेला. बर. त्या पद्धतीत आपल्या इथं आता 165 गोणी कांदा एकर मध्ये काढलेला आहे पहिला. म्हणजे पहिला जे 1 एकर निघलेला आहे इकडचा जे आपण बघतोय, तर ह्याच्यामध्ये 165 गोणी निघले. आणि जे केमिकल वाले त्यांच्या किती निघले? ते 100. कोणाचे 80 निघते, कोणाचे 100 आहे, कोणाचे 110-20 असतं. त्याच्या आतच आहे, त्याच्या पुढे कोणच नाही. त्याच्या पुढे कोणीच नाही. तर मला सांगा, त्यांची साईज किंवा कलर, शायनिंग मध्ये काय बदल जाणवते? साईज कलर्स मध्ये फरक आहेच की. आता जागेवर आपला 50 रुपयांनी दिलाय आज. जागेवर 50 रुपये. तरी मार्केट ह्या 4 दिवसात मध्ये कमी झालं. त्यामुळे जरी रिवर्स असताना. आणि इतर जी शेतकरी आहेत केमिकल करतात, त्यांचा काय भाव जातो बाजारात? आता जे त्याशी आपल्या इथनं गेलेले जो कांदा आहे सोलापूरला, त्यांचा तिथं सोलापूरला नेऊन 40-45 ने गेलेला आहे. म्हणजे इथनं ट्रान्सपोर्ट स्वतः करून 40 रुपये, 45च्या आसपास गेलाय, काही 45. तर आपला जागणं 50 रुपये. म्हणजे ट्रान्सपोर्ट जरी धरलं तर 10 रुपये किलो मागे फरक पडला. ओके. तर आता जे बघतोय आपण, सगळ्या शेतकऱ्यांच्या सडेचा किंवा करप्याचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेला. आणि पूर्ण ही पावसाळ्यात कांदा आहे. पूर्ण ज्यावेळेस पाऊस होता त्यावेळेस काय परिस्थिती इकडच्या भागातल्या कांद्याची? ती काय जास्त सडण्याचं प्रमाण जास्त झालं, असं म्हणजे रोगाने जास्त प्लॉट गेले. 70%, 80% रोगाने गेले. आता आपण जर बघितलं तर आपल्या इथं कुठं तर रोग आहे असल्याने वाटतोय. आज आपला पूर्ण कांदा काढा आलाय. आणि जर हे जी आपण जर साईज बघितली तर सगळाच कांदा असा. आणि तुमचं बघा की चुनकडीच रान आहे, पूर्ण पांढरा जी दिसतंय. साईज खूप छान आहे बघा. साईज जर बघितली आणि कुठला बी बघा, एकच नाही, सगळं कांदा एकदम जबरदस्त आहे. एकसारखा कांदा आहे. तर इतर जे शेतकरी आहेत, तर जे कांद्याला किती खर्च करतात एकरी? कांद्याला पावसाळी कांद्याला खर्च जास्त होतो सगळ्यांचा. म्हणजे साधारण केमिकल वर किती खर्च होतो? काय केमिकल वरचा जास्त कधी अनुभवच नाही असं केलंय पूर्णपणे असं वापर. ओके. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच कांदा आणि SCT वैदिक वर केलाय? जोडीदाराने केलाय केमिकल वर. बर. त्याचा आतापर्यंत 70-80 हजार रुपये खर्च झालाय एकराला. एकरी. अरे बापरे, 70-80 हजार. ह्याचा चुलत भाऊच आहे ते. आणि तुमचा किती खर्च झाला? आता आपला एवढा नाही खर्च झालेला. आपल्याला जास्तीत जास्त झाला समजा टोटल 2.5 एकरला म्हणजे 2,70,000 रुपये खर्च झाला. पण त्याच्यामध्ये आपला रेन पाईप आला, म्हणजे ड्रिप. नाही, आपलं खताचा बाकीचा ती लागवड ही ती विशेष ते मग ते किती आता लय झाले 50,000च्या आत नसेल खर्च. 2.5 एकरला. 2.5 एकरला म्हणजे एकरी किती 20,000 झाला, बरोबर. तर मला सांगा, आता ही जी आपला जी खर्च आहे, आज जी SCTचं काय शेतकरी म्हणतात SCT महाग आहे, तर तुम्हाला काय वाटतं?
SCT महाग नाही. आता सुरुवातीला वाटतं लोकांना, समजा ज्यावेळेस आपण भेसळ घेतो त्यावेळेस वाटतं की ह्याला किंमत ह्याची जास्त होते, त्याची कॉस्ट खाली तर जास्त वाटते. पण ज्यावेळेस तो आपण वापर केल्यानंतर त्याचा जो रिझल्ट येतो ते मग केमिकल पेक्षा कमी होतो सगळा. म्हणजे केमिकलचा खर्चापेक्षा SCTचा खर्च कमी वापरल्यावर कळतो, त्याच्या आधी नाही. आधी पहिल्यांदा डोस आणायला गेलं वाटतं इतकं महाग. आणि ज्यावेळेस वापर केल्यानंतर जो अशक्त म्हणजे समजा प्लॉट समजा रोगाला बळी पडणार आहे, हे त्याच्या प्रमाणे समजा शेवटपर्यंतचा खर्च विचार केला तर केमिकल पेक्षा कमी आहे. आता खर्च आणि उत्पन्न कधी ठरवायचं? ज्यावेळेस तुमचा मार्केटला माल जातो त्यावेळेसच उत्पन्न खर्च ना. तुम्ही 5,000ची वस्तू आणली आणि तुमचं उत्पन्न निघलं 10,000, आणि तुम्ही 15,000ची वस्तू आणली आणि म्हणजे खर्च केला तुम्ही त्याच्यावर आणि उत्पन्न 1.5 लाख निघलं, मग स्वस्त कुठलं आणि महाग कुठलं? उत्पन्न महत्वाचं आहे. मला सांगा, तुम्ही SCTला 15,000 खर्च केला आणि तुम्हाला 1.5 लाख उत्पन्न झालं, आणि दुसऱ्या केमिकलवर तुम्ही म्हणतो 5,000 खर्च केला आणि तुम्हाला 15,000 उत्पन्न आलं, मग महाग काय? महाग केमिकलच ना. कारण तुम्हाला उत्पन्न आलं नाही म्हणल्यावर तुम्हाला ते महागच झालं ना. उत्पन्नात फरक पडतो केमिकल मध्ये आणि SCT मध्ये, आपल्याला फरक पडतो. तर आता जे आपण बघतोय, साधारण तुम्ही कोणत्या कोणत्या पिकाला SCT वैदिक वापरता? आता मी जवळजवळ प्रत्येक पिकाला म्हणजे वापरलेले आणि वापरतोय पण. ओके, आता काय अनुभव आहे दुसऱ्या पिकांचा वगैरे? आता ढोबळी मिरचीला वापरलेले, आपण टमाट्यासाठी वापरलेले आहे, कलिंगड वापरले, खरबूज वापरले, मी सगळ्याच पिकांना वापरते. सगळ्याच पिकामध्ये रिझल्ट चांगला आहे, काहीच अडचण नाही. आता जे आपण बघतोय हे जर कांद्याची जर आपण मुळी बघितली तर अशी मुळी कधी बघितली होती इतकी जाड? एवढी जाड कुठल्याच कांद्याला बोल, अशी मुळे आहेत, लहान लहान मुळे असते आणि आकोट मुळे असते. आता ह्याच्या रोपाला प्रयोग केला मी, रोपाला वापरलं होतं आपण सॉइल चार्जर. तर ज्यावेळेस रोप उपटलं, रोप उपटून रोटर मारला त्या जागेवर, तर असा 1-2 बोटाचा थर आलता त्या मुळींचा त्याच्यामध्ये वावरात परत जागेवर. त्या एवढी मुळी निघली होती रोपामध्ये. रोपाला एवढी मुळी असेल तर मग कांदा त्या पद्धतीनेच राहणार ना. जर तुम्ही रोपच पूर्ण SCT वैदिक वर तयार केलेलं रोप लावलेलं आहे. ओके, तर मला सांगा, आता जी ही जी आपण बघतोय सगळं क्षेत्र हे पूर्ण तुमचं आता काढाय आलेलं आहे आणि इकडं पाठीमागचा काढायचा झालाय, पण आता मला झालाय. तर आता 1 एकराचं साधारण उत्पन्न किती झालं आतापर्यंत तुम्हाला? आतापर्यंत 3.5 लाखापर्यंत झालंय सगळं उत्पन्न. म्हणजे 3.5 लाख रुपयाचा कांदा तुम्ही विकलाय, बरोबर. आणि म्हणजे खर्च पूर्ण तुमचा आता निघून किती पैसे राहिले तुम्हाला? निघून त्यामध्ये बाकीचा खर्च नाही धरला त्याच्यामध्ये इतर समजा, तर खत म्हणजे त्याच्यामध्ये आता 2 लाख तर सहज राहिले त्याच्यामध्ये. म्हणजे बाकीचा 1.5 लाख रुपये जर खर्च पकडला तर 2 लाख रुपये आता तुम्ही सध्या प्रॉफिट मध्ये. आता ही राहिलेला जी कांदा आहे आता आपला, तर ह्याच्यामध्ये किती पैसे होतील तुमचं? ह्याच्यामध्ये आणखीन 3.5 ते 1.5 ते अर्धा एकरचे 1 लाख 3.5 4 लाखाची तर अपेक्षा आहे आणखी. म्हणजे तुम्हाला अजून 4 लाख उत्पन्न 100% होणार आहे. तर मला सांगा, आता 4 लाख उत्पन्न अजून होणार आहे आणि झालेलं 3.5, म्हणजे टोटल उत्पन्न किती झालं? 7.5 लाखाला तुम्ही मी म्हणतो 2.5 लाख वरचा खर्च गेला तर तुम्हाला 5 लाख रुपये उत्पन्न प्रॉफिट राहणार आहे. मला सांगा, आता अशी जर आपण शेती केली तर तोट्याची होईल का फायद्याची? फायद्याची होणार. मग आज 3 महिन्यात 2.5 लाखाला 5 लाख रुपये कुठं आहे? कुठली बँक देत आहे का? पण त्यासाठी योग्य तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. आता सर यांनी जी खर्च आहे ना रेन पाईपाचा हे सगळा त्याच्यामध्ये धरला पूर्ण. म्हणजे तुम्ही 2.5 लाखात पूर्ण, म्हणजे आता फक्त काढणीचा खर्च नाही धरला त्यात, आपण काढणीपासून हार्वेस्टिंग पासून पुढे फक्त त्याच्या अगोदर हार्वेस्टिंगला जोपर्यंत आलाय ना तोपर्यंत 1,70,000 खर्च झालेला आहे याला पूर्ण. मग त्यात मध्ये रेन पाईप आला, मजुरी आली, लागवड आली, रोपा म्हणजे ब्याचा खर्च आला, सगळं टोटल आला. ओके, तरी सुद्धा तुम्हाला 4 महिन्यात 5 लाख रुपये राहतील सगळा खर्च पकडून सुद्धा. मग आता जर तुम्ही जर ही SCT वैदिक तंत्रज्ञान वापरलं नसतं आणि जर ही कांदा केमिकल वर केला असता आणि जर काय परिस्थिती झाली असते आज? बाय चान्स लोकांसारखंच आपल्या 70-80 गोणीवर म्हणजे समाधान मानावं असतं, बरोबर एकरी. कारण आता आमचे जे मित्राच आहेत काही जण झालेले, कोणाचे 50 गोणे निघले ते, कोणाचे 60 निघले त्या, कोणाचे 80 निघले त्या. मला सांगा, सर्वांची लागवड त्याच काळात आहे, सर्वांना वातावरण तीच आहे, सर्वांचं रोप तीच आहे, सर्वांचा खर्च बी तोच आहे. नाही खर्च त्यांचा तुमच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. खर्च जास्त करून पण उत्पन्न कमी असेल तर मग शेती परवडेल का? नाहीच ना.
म्हणजे आज जे शेतकरी म्हणतोय शेती परवडना, त्याचं कारण आहे की कष्टाला योग्य तंत्रज्ञानाची जोड पाहिजे. बरोबर आहे. जर कष्ट बी आहे तिथं तंत्रज्ञान जर योग्य वापरलं तरच तुम्हाला बेनिफिट होणार आहे. नाहीतर फक्त कष्ट केलं आणि तंत्रज्ञान नसेल तर काय काहीच उपयोग होणार नाही. त्याला नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे ना. हा, तर तुम्ही इतर शेतकऱ्याला काय एक संदेश देऊ इच्छिता? म्हणजे एससीटीचा हा म्हणजे तुम्ही पूर्ण जर नाही प्लॉटला वापरलं एकदम सुरुवातीला, तरी कमीत कमी एक 10 गुंठ्यासाठी तरी 100% वापरून बघा. म्हणजे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल. अनुभव घ्या आणि अनुभव घ्या आणि परत प्रत्येक प्लॉटला वापरा तुमच्या इच्छेने. ओके ओके ओके. तर मला सांगा, तुम्ही आज ह्या क्षेत्रामध्ये जे आज जे वापरलंय तर त्याच्यात तुम्ही समाधानी आहेत का? हो आहे, समाधानी आहे. ओके ओके. तुमचा एक अनुभव होता की तुम्हाला जे ह्या क्षेत्रामध्ये एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यावर एक काय असा अनुभव आलेला आहे? याच्यामध्ये काय झालं, असा आपला माल जर ह्या पावसाळी मान केलं तर असं म्हणजे 2 नंबर 3 नंबर माल जास्त निघतात. बर. तसं ह्याच्यामध्ये काय झालं, 1 नंबर हा माल सर्वात जास्त निघाला. 1 नंबर माल सर्वात जास्त निघाला. त्याच्यामध्ये फक्त 3 नंबर आणि 2 नंबर फक्त एकर मध्ये 15 गुणी निघाली फक्त. बर. आणि 2 नंबर निघाली एक 35 निघाली. हा, बाकी सर्व माल आपला 1 नंबर मध्ये 1 नंबर. आणि सरासरी इतर जे शेतकरी आपण केमिकलवर जे करतात त्यांचं कशा पद्धतीने राहतं? साधारण ते 1 नंबर जास्त असतोच, पण 2 नंबर त्याच्याच लेवलला 2 नंबर 1 नंबर 2 नंबर सारखेच रेंज राहते. ओके. 10-5 हा म्हणजे आपला एकदमच जास्त म्हणजे 80% माल ही 1 नंबर मध्ये निघाला आणि 20% माल ही 2 नंबर 3 नंबर मध्ये असा निघाला. ओके. मग मला सांगा, ह्याच्यामध्ये तुम्हाला पैशामध्ये किती फरक पडतो? पैशामध्ये लय फरक पडतो तसा. ओके. म्हणजे 1 नंबर जर जास्त 1 नंबर जेवढा माल जास्त तेवढे पैसे जास्त होते. ओके. जरी पिशव्या जरी सगळ्याच्या तेवढ्या निघल्या, आता काही शेतकऱ्यांचं काय होतं, काही शेतकरी म्हणतात आमच्या बी 180 पिशव्या निघल्या, पण त्यात 1 नंबर किती आणि 2 नंबर किती? हा फार महत्वाचा आहे. कारण की 180 पिशव्यातल्या जर 150 पिशवी जर 2 नंबर मध्ये निघली तर मग पैसे फार कमी होणार ना. किंवा त्यातल्या जर त्याचा रेटच नाही कमी भेटला, रेटच जर त्याला नाही भेटला जास्त, तर मग टोटली जे उत्पन्न आहे ते कमी येणार. पिशव्या जास्त निघून तर काय उपयोग आहे? वजन पण कमी. 1 नंबर वरतीच म्हणजे मालाची क्वालिटी म्हणजे पैशाचं अवलंबून आहे. आता आपला एक शेतकरी आहे, आपला युजर आहे भूम मध्ये, तर त्यांनी गेल्या वर्षी असंच मल्चिंगवर लावलेला होता. 1 एकर मध्ये 16 टन माल काढलेला आहे. सगळं 1 नंबर क्वालिटी, अशी 2 नंबर 3 नंबरचा विषयच नाही. म्हणजे 100% 1 नंबर. 100% 1 नंबर मल्चिंगवर केलेला प्लॉट होता तो. आता त्यांचाच 2 एकरचा प्लॉट आहे आता लागवड. आपली एससीटी पूर्ण एससीटी वर आहे. तर आता नियोजन केलेलं आहे पूर्ण. आता 8 दिवसात लागवड होईल त्यांची. ओके. मला सांगा, ही जी आपण बघतोय किंवा तुम्ही जे सांगताय ह्याच्यावर इतरांचा विश्वास बसेल का? प्रत्यक्ष बघितल्याशिवाय बसणार नाही. स्वतः प्लॉटला जर व्हिजिट दिली तर 100% विश्वास बसणार. आणि थोडं वापरून आणि थोडा वापर पाहिजे, स्वतः वापर करणे. म्हणजे आपण नुसत्या बोलण्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा खरं आहे का नाही एका गुंठ्यालाच वापर, एका गुंठ्याला वापर. आणि शेतकरी असा आहे वापरल्याशिवाय विश्वास ठेवत नाही. हा, म्हणजे काय शेतकऱ्याला काय वाटतं, अरे यांना काहीतरी गिफ्ट दिलं दिसतंय त्यामुळे जास्त बरोबर. अशा कंपन्याला नाही, अशा शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात जे युजर आहेत ना त्यांना भेटी दिल्या पाहिजे, त्याचे प्लॉट बघितले पाहिजे आणि स्वतः थोड्या क्षेत्रावर बी वापरलं तर काय अडचण नाही त्यांना वापरायला. आता हीच कांदा जर बेडवर असता ह्याच्यापेक्षा आणखी जास्त फुगला असता. बरोबर. आता हे जर बघतोय तर आपण पूर्ण चुनकडीचं रान आहे आणि एकदम असं गादी वाप्याला लावलाय तरी सुद्धा इतकं फुगवून झाली. असं कधी वाटलं होतं का इतकं कांदा फुगल वगैरे तुम्हाला? नाही, असं म्हणजे वाटलंच नव्हतं असं एवढं होईल. सरीपेक्षा जरा कमी फुगतो, कमीच फुगतो, तरी पण खूप चांगला. मला सांगा, ज्यावेळेस पाऊस चालू होता त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं का आपला कांदा सक्सेस होईल? नाही, सक्सेस होण्याचा समजा ते पुढचं समजा प्रयत्न चालू होते, आपला वापर होता. मला खात्री होती, कारण की एससीटी वैदिक वापरलं की 100% सक्सेस होणार ही गॅरंटी आहे. पण केमिकलवर गॅरंटी नाही. रोहन सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव रोहन कोरेकर, धाराशिव. माझा मोबाईल नंबर आहे 9881 50 70 91. ओके, धन्यवाद.